विक्रम अन्ना यांना विनंती करेल आपण स्टेजवरती यायचं। अन्ना आपको स्टेज पर आना है। आपका हार्दिक हार्दिक स्वागत। हम सोच रहे थे अन्ना कब बैटिंग करेंगे लेकिन अन्ना तो बाहर बैठे। संग्राम भाई विक्रम अन्ना पुजारी आपलं सहर्ष स्वागत। मॅचला सुरुवात झाली आणि अलेक्स राजची जागा घेण्यासाठी आलाय मैदानात। वेदांत स्ट्राइक एंड वरती आहे आणि श्री स्पोर्टची मॅच लागली आहे आणि म्हणून तिथं आता कदाचित श्री स्पोर्टचे जुने जाणते खेळाडू सुद्धा इथे उपस्थित होताना दिसत आहेत। पाडे स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलाय। सिंगलच्या रूपाने एक धाव जरूर मिळेल। येस, लेग बायचा इशारा पंचांकडून आलाय। आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। आपण पाहतात ऐकतात विरार क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आयोजित BPL सीझन 2। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केलं, धावचीची संधी, फलंदाज नाही होणार बाद। हातातून चेंडू निसटला। सुनील स्वतःवरती नाराज आहे। तो फ्रस्ट्रेटेड चेहरा हे सांगून जातोय की मी संधी गमावली आहे। इथं कमावण्यासाठी आपण येतो आणि जर गमावलं तर मात्र त्याचा काही त्या मेहनतीचा काही अर्थ राहत नाही। पॉइंट्स टेबल इंटरेस्टिंग असणार आहे। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला। राजने चेंडूला अडवलं। श्री स्पोर्ट्स आणि स्वराज्य अशा दोन संघांदरम्यानची मॅच आहे। धावफलकावरती धावा 4 झाल्यात। चेंडूचा खेळ आतापर्यंत चालेल 6। पहिलं षटक संपलं आणि चांगली सुरुवात स्वराज्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते, बघायला मिळते। किरण लस्सी यावेळेला गोलंदाजी मार्क वरती येतोय। बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे मिस। वेदांच्या बॅटला मात्र तितका प्रॉपर चेंडू कनेक्ट होत नाहीये। वेदांची जी आक्रमकता आहे ती आतापर्यंत बघायला मिळालेली नाहीये, त्यामुळे धावा तितक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या नाहीयेत आणि चेंडूला यावेळेला गॅप मधून ट्रॅव्हल केलं, सीमारेखा पार, चौकार। नितेश भंडारे यांच्याकडून किरण राठोडसाठी बक्षिसांची उधळण होतीये। डाय लगावून चौकार अडवला तर 200 रुपये आणि जर का लगातार 3 चौकार अडवले तर 500 रुपयाचं बक्षीस, 1000 रुपयाचं बक्षीस। अडवल्यानंतर 200 डायव लगावून आणि जर का मारले तर 500, लगातार 3 चौकार मारले तर 1000 रुपये। क्या बात है। बॅकफुटर येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लसीनं बीट केलंय। निर्धाव चेंडूची सांगता होते आणि आता अडचण थोडीशी वेदांसाठी वाढते। धावफलक 8 वरती जाऊन पोहोचलंय। पहिल्या षटकामध्ये आलेल्या 4 धावा त्यांना बॅक काढायची संधी, परंतु संधी दिसत नाहीये। एबीचा हाहाकार, एबीने केलेला खेळ स्वराज्यासाठी खूप मोठा मदतगार राहिलाय आणि त्यामुळे स्वराज्य सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीमध्ये आहे। श्री स्पोर्ट्सला ही मॅच किती महत्त्वाची नाही ही मात्र येणारी काळवेळ सांगेल। इथे रनआउटची अपील जरूर केली गेली, परंतु एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट होतीये। आता शेवटच्या अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे। धाबा दापल करते 10। इथून एक चौकार आला तर कहाणी पुन्हा एकदा बदलू शकते, मॅच बनू शकते। बघूयात काय हा मोठा फटका येतोय का। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एबीच्या हातामध्ये चेंडू, वेगाने फेकी झाली। किरणने चेंडूला फील्ड केलं नाही, गॅदर केलं नाही तिथे आणि त्यामुळे एकच धाव येते। 2 षटकं संपलीत। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 11। नवीन गोलंदाज प्रथमेश, चेंडू मागे गेला, वेगानं शैलेश नाही, एका क्षणाला शैलेश वाटला ज्या वेळेला धावण्यासाठी गेले होते, परंतु चेंडू
सीमा रेखा पार गेलाय, चौकार येतोय. वेदांची बॅट आता या तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला थोडी चमकायला लागली आहे, भले त्याचा कलर काळा का असतो. हलक्या हाताने खेळलंय, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॅक केलं चेंडूला, एक धाव येते प्रथमेशच्या या चेंडूवरती सिंगल. आता अलेक्स आकाश कांबळी बघूयात कशा प्रकारची बॅटिंग करतायत. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू निर्धाव स्वरूपाने येतोय आणि चांगला कमबॅक प्रथमेश कडून झालाय. स्वराज्याच्या यशाचं रहस्य फक्त केबीची बॅटिंग नव्हे तर इथं गोलंदाजी सुद्धा तितक्या ताकदीच झाली आहे. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, चेंडूला फील्ड केला, धावचीची संधी, फलंदाज बाद. अलेक्स डिपार्ट्स. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. चार चेंडूचा खेळ झालाय. धावफलकाची धावा 16. तिसरं षटक प्रगती पथावरती आणि ही मॅच तितकीशी रंगताना दिसत नाहीये. इथून जर का श्री स्पोर्ट्सला हा सामना जिंकायचा असेल तर किमान 3-4 बाउंड्रीज माराव्या लागतील आणि त्या बाउंड्रीज मारण्याची क्षमता वेदांतमध्ये आहे. वैभव पाडावे मला वाटते मैदानाच्या नाही, इथे बाबू आलाय आणि बाबूमध्ये सुद्धा क्षमता आहे. फक्त आता त्या क्षमतेला वाव कसं देतात किंवा कशा प्रकारे इथे ती ओपन होतात. ओ आणि इथे बॅटची कडा, नको तो फटका, स्कूपचा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. थँक्यू विजय. 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. चला घाई करा, 17 झालेले आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत. ओहो, यावेळेला डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. ऑफ ड्राईव्हचा फटका, चेंडू सीमा रेखा पार, चौकार. बाबा 11 आणि जयसाई विरार. बाबा 11 आणि जयसाई विरार. चला टॉस साठी या. थँक्यू डीजे. बाबा 11 संघाचा कर्णधार आणि जयसाई विरारचा कर्णधार. आपण टॉस साठी यायचंय. वेदांत च्या बॅटमधून आलाय चौकार. शेवटच्या षटकामध्ये कृपालवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. वाईड, अतिरिक्त धाव इथून सुद्धा येते. शेवटच्या क्षणाला काहीसा धावफलकाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न होते. 22 वरती धावफलक घेऊन थांबले. बॅकफुट येऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगाने हा फटका. राजेश जगताप च्या हातामधून चेंडू निसटलाय. एक दुसरीचा प्रयत्न, तिसऱ्या पंचांकडे पंचाने निर्णय पाठवलाय, बघितलं जाणार आहे. बघितलं जाईल नक्की काय घडलंय, कुठे बॅट टेकवली गेली आणि कोणत्या वेळेला स्टंपवरती चेंडू लागलाय. नॉट आउट. थँक्यू डीजे. 2 धावा आल्यात म्हणजे जिथे 2 धावा आल्यानंतर 24 वरती धावफलक जाऊन पोहोचले. अजूनही 4 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. 4 मध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके. पुन्हा एकदा वाईड. कृपालने कृपा केली आहे म्हणावं लागेल. अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड होतीये.
ओ क्लीन बोल्ड यावेळेला लवकर बॅट फिरली, वेट करत होते आणि त्यानंतर मात्र वाट लागली फलंदाज बाद. थँक्यू डीजे. योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहेत. धापलकरती दाबा आहेत 25 25 वरती धावफलक असताना काय एखादा मोठा फटका येईल का? चपळाने एकदा धावून कंप्लीट केले. 26 धाबा बनवू दिलेला नाही आहेत. स्वराज्याची खासियत राहिली आहे. आमची फिल्डिंग आली तर आम्ही तुम्हाला धावा बनवू देणार नाही, कमी धावांपर्यंत रोखणार. आमची बॅटिंग आली तर आम्ही जास्त धावा मारणार आणि या सूत्राने ते चाललेत. म्हणूनच आतापर्यंत त्यांचं ते यश आपल्याला बघायला मिळाले. सेम जयसाई विरार सुद्धा त्याच प्रकारचा काहीसा खेळ करत असताना दिसले. यावेळेला उज्जैन लेग स्टंपच्या बाहेर अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ॲड होईल. परंतु त्याच्यामध्ये आई जीवदानीचा संघ सुद्धा आहे. आई जीवदानीच्या संघाने एक मॅच गमावली आहे आणि आतापर्यंत जयसाई एकही मॅच पराभूत झालेला नाहीये. डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न आणि इथे मला वाटतं 1 धाव मिळेल. 1 धाव आणि एका धावेनेशी धावफलक 29 वरती जाऊन पोहोचले. 30चं लक्ष ठेवलं गेले स्वराज्य समोर. चला कर्णधार आलेत. बाबा 11 टॉस झाला का भाऊ? टॉस झालाय का? तीस करायचं. 30. थँक्यू डीजे. चला कुणाल गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि एबी त्याच्या समोर असेल. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. हो फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आणि पहिल्या चेंडूवरती काही अशी चुणूक दाखवली जेणेकरून या मॅच मध्ये आम्ही कोणत्याही प्रकारे ही मॅच सोडणार नाही आहोत. कोणत्याही प्रकारे इथला पराभव आम्हाला या स्पर्धेबाहेर घेऊन जाईल किंवा त्या रेसमध्ये आणून सोडेल जिथे सगळेजण दुसऱ्यावरती डिपेंड राहतात. म्हणूनच इथं कोणत्याही प्रकारे आम्ही या मॅचला सोडणार नाही आहोत असा काहीसा मनाशी निर्धार केलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला चेंडू. ऑफ ड्राईव्हचा हा फटका आकाश कांबळी अलेक्सच्या हातामध्ये जातोय आणि तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा धावफलकावरती आहेत. कट काढण्याचा प्रयत्न आणि चेंडू इथे अडून फेकी सुद्धा झाली. तोपर्यंत सिंगल. एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. 24 मध्ये 30 तसं मोठं नाहीये.
एकाच चौकार आला. प्रत्येक षटकामध्ये कहाणी पूर्णपणे इझी आणि सोपी बनून जाईल. 2 षटकाकडे एक चौकार हवा आहे आता. त्यामुळे हे जेवढे डॉट चेंडू येत आहेत ते मात्र टेन्शन वाढवणारे असणार आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे गोलंदाज कुणालने. शांत चित्ताचा खेळ, संत गतीने एक एक धाव काढून पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलकावरती धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आहेत त्या मात्र 4. टीट फॉर टॅट अशी सुरुवात. ज्यावेळेला पहिली इनिंग होती तेव्हा सुद्धा पहिल्या षटकामध्ये 4च धावा आल्या होत्या. आता सुद्धा 4 धावा आहेत. आता येणारे 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 18-26 म्हणजे हे इक्वेशन 7च्या आसपास नेऊन ठेवलंय. 7 नव्हे 9च्या आसपास. योगेश मोरेच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. हे दुसरं षटक हाताळण्यासाठी श्री स्पोर्ट्स साठी हा विजय किती महत्वाचा आहे किंवा स्वराज्यासाठी किती महत्वाचा आहे नक्कीच येणारी काळवेळ सांगणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं. हो, शानदार फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे जवळ जवळ चेंडू सीमारेखा पार जाईल असं वाटलं होतं परंतु गेलेलं नाहीये. एकच धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धाव येते. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. जितू क्षेत्रीय, योगेश मोरे आणि वेदांत आहेत, वैभव पाडावे आहेत, सिनियर खेळाडू या संघामध्ये. आणि या 30 धावांना कशा प्रकारे वाचवायचं याच्यासाठी ते प्रयत्न करतात. एबीसाठी हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु तो अडलेला नाहीये. दोघांच्या मधून चेंडू होतोय फरार. एबीची ती ताकद आहे. एबी त्या क्षेत्रामध्ये प्रचंड मजबूत. धावफलकावरती धावा 10 झाल्या, 9 झाल्यात. 2 चेंडूचा खेळ झालाय. योगेशचा पुढील चेंडू एबीसाठी. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला, फेकी सुद्धा झाली. वैभवने खूप चांगली फिल्डिंग तिथे केली, चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला परंतु एक धाव वाचू शकलेला नाहीये. सिंगल येते. 1-1चा पाडा जरी म्हणत राहिले किंवा ही मॅच थोडी पुढे गेली तरी सुद्धा येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये एक चांगली इक्वेशन बघायला मिळू शकते. म्हणजे तिथे तुम्हाला चौकार मारणं गरजेचं असेल. पुढे निश्चित तो चौकार आल्याशिवाय तुम्ही मॅचमध्ये येऊ शकणार नाही. धावचीची पुन्हा एकदा संधी परंतु धावचीत करू शकलेले नाहीयेत. व्हीपीएल आहे आणि व्हीपीएल म्हटल्यानंतर तुम्हाला इथे त्या व्हीपीएल सारखं खेळावं लागेल. पुन्हा कधी संधी मिळणार नाही तुम्हाला वर्षभर दुसऱ्या संघामधून खेळण्याची. आपापल्या संघामधून खेळावं लागेल. पुन्हा एकदा एक धाव. सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न. एक मात्र जमेची बाजू आहे स्वराज्यासाठी की दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये टिकून आहेत आणि 1-1 करून धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. 12 धावा धावफलकावरती आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मोठ्या फटक्यासाठी सुनील जात होते परंतु मोठ्या फटक्यासाठी नाही गेलेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकं संपल्यानंतर 13 धावा धावफलकावरती टीम स्वराज्य या संघाच्या. स्वराज्याच्या 13 धावा आहेत म्हटल्यानंतर आता 12-17च्या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. 8.5च्या सरासरीने इथं धावा बनवायच्या आहेत आणि ती 8.5ची सरासरी कशा प्रकारे मेंटेन ठेवली जाते यावरती सर्वांच्या नजर आहेत. बॉलिंग मार्क वरती यावेळेला जितू क्षेत्रीय येत आहेत आणि जितू क्षेत्रीय जसे बॉलिंग ट्रॅकवरती आल्यानंतर एक गोष्ट मात्र आपल्याला दिसून आली, कळून आली आहे. गोलंदाजीचा क्रम थोडासा बदलला आहे आणि म्हणताना जर का अपेक्षेप्रमाणे यश येत नसेल तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. चौकार. अपेक्षेप्रमाणे रिझल्ट जर येत नसेल तर मात्र स्वतःला बदलावं लागतं. मग तुमचे विचार असोत, तुमची बॉडी लँग्वेज असोत किंवा तुमचा प्लॅन असोत. पुन्हा एकदा लगातार दुसरा चौकार सुनीलच्या बॅटमध्ये येतोय. 4 धावा. थँक्यू डीजे.
सोपं केलंय, संपूर्ण चित्र सोपं झालंय. आता लगातार 2 चौकार आल्यानंतर या मॅचची थोडीशी हवा सुद्धा निघून गेली आहे. आता 9 धावांची गरज आहे येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. रन बॉल इक्वेशनच्या आतमध्ये इथे वाईडचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव इथून सुद्धा ऍड होईल, म्हणजे आता 8. स्वराज्यासाठी आनंदाचा क्षण आहे. बॅकफुट येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानाला गरंगळत निघून गेलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव. सिंगल येते. आता सिंगल आले तरी फरक पडत नाहीये, म्हणजे समोरच्या संघाला सिंगल थांबवायचे आहेत. रन बॉल इक्वेशनच्या आतमध्ये मॅच आहे आणि त्याच्यासाठी लागणारे प्रयत्न मात्र मैदानात होत नाहीयेत. म्हणजे श्री स्पोर्ट्सने सुद्धा समजून घेतलं की ही मॅच आता थोडीशी लांब बनून चालली आहे. विकेट न पडल्यानं, खेळपट्टीवरती उभं राहिल्यानं कितपत फायदा होतो संघाला किंवा धावफलक वाढवण्याला, याचं हे जिवंत उदाहरण आहे. 2 षटकं 13 धावा होत्या आणि त्यानंतर लगातार 2 चौकार आल्याने या मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवल्यासारखं चित्र. परंतु आता 2 डॉट आल्या कारणानं 6 बॉल 6 वरती मॅच येऊन थांबली आहे. 6 मध्ये 6. स्वराज्य विपक्ष श्री स्पोर्ट्स. आता या सर्कलच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सी फॉर्मॅट आठवेल. 6 मध्ये 6. काय या 6 धावांचा पाठलाग केला जाईल का? सुनीलने 2 चौकार मारल्यानंतर शेवट गोड करू शकला नाही मागील षटकाचा, कारण शेवटचे 2 चेंडू डॉट डॉट असे आलेत. आता शेवटचं जे षटक आहे ते कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल या ऐकूयात, या बघूयात. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू अडवला सुद्धा गेला. 1 धाव कंप्लीट. शानदार फिल्डिंग, शानदार फिल्डिंग. स्वतःला झोकून दिलं कुणालने आणि झोकून दिल्यानंतर मात्र आता 5-5 ची इक्वेशन येऊन थांबली आहे. 5-5 ची इक्वेशन म्हणजे हा सामना मागे मागे गेलाय. सुनीलने मात्र नजाकत दाखवली या फटक्यावरती. वाह, चौकार. 4 धाबा. आता 4 मध्ये 1. पुन्हा एकदा चेंडू आणलाय. आता 3 मध्ये 1. सुनीलने मागाशी सुद्धा लगातार 2 चेंडू डॉट स्वरूपाने खेळले होते. टॅप केलंय आणि अशा प्रकारे सिंगल कंप्लीट. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय स्वराज्याने आणि पराभवाच्या छायामध्ये जाते टीम श्री स्पोर्ट्स. अन्ना अन्ना रुकना है. विक्रम अन्ना, थैंक यू. विक्रम अन्ना, आपकी शुभ हाथों से मैन ऑफ द मैच देना है, प्लीज आइए. चला, मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा खेळाडूचं नाव आहे मिस्टर सुनील. सुनील आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच सुनील. मी विनंती करेल विक्रमांना पुजारी यांना की आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव करायचा सुनीलचा. खूप चांगली बॅटिंग सुनीलने केली आणि त्या बॅटिंगच्या प्रत्यार्थामध्ये आपण गौरव करत आहोत त्याचा ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन. खूप खूप अभिनंदन. चला मैदानात दाखल व्हा.